महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर समृद्ध वाचन गरजेचे। डॉक्टर चंद्रशेखर टिळक, भिलवडीत अमृत महोत्सवी वाचन कट्टा उत्साहात। प्रत्येक माणसाला समृद्ध जीवन जगण्याचा ध्यास असतो। यासाठी प्रत्येक माणसाने आपली भाषा आणि शब्द संपत्ती प्रथमतः समृद्ध केली पाहिजे। तोच माणूस समाजात सर्व दृष्टीने यशस्वीपणे जगू शकतो। आजच्या जगभरातल्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर समृद्ध वाचन गरजेचं आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ञ व वक्ते डॉक्टर चंद्रशेखर टिळक यांनी केलं। सार्वजनिक वाचनालय भिलवडी व काकासाहेब चितळे फाउंडेशन भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय काकासाहेब चितळे यांच्या 84व्या जयंतीनिमित्त अमृत महोत्सवी वाचन कट्टा समारंभानिमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते। वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे अध्यक्षस्थानी होते। मकरंद चितळे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। गिरीश चितळे म्हणाले की समाजाला दिशा देण्यासाठी प्रबोधन करणं म्हणजे सामाजिक कार्य होय। पैशाने समृद्ध झालेला समाज विचाराने समृद्ध करण्यासाठी काकासाहेब चितळे यांनी वाचन चळवळ निर्माण केली। भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, नूतन जिल्हा परिषद सदस्य प्रतीक पाटील, पंचायत समिती सदस्य हजराबी सलामत यांचा वाचनालयाच्या वतीनं ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला। डॉक्टर टिळक यांनी वाचनालयास ग्रंथ भेट दिली। प्रास्ताविक व स्वागत कार्यवाह सुभाष कवडे यांनी केलं। पाहुणे परिचय उपाध्यक्ष DR कदम यांनी करून दिला। सूत्रसंचालन मयुरी नलवडे यांनी केले। आभार जयंत केळकर यांनी मानलं। यावेळी वाचनालयाचे विश्वस्त जी पाटील, सर्व संचालक, वाचन कट्टा समूहाचे सर्व सभासद, जायंट्स परिवारातील सदस्य उपस्थित होते। अर्थशास्त्राबरोबर संख्याशास्त्रातलं मीन मीडियन मोडचाही विचार करावा लागतो आणि डेटा सेट मध्ये नसलेल्या आउटलायरचाही विचार करावा लागतो। आजचं संपूर्ण युद्ध हे या आउटलायरचं गणित आहे का याचा विचार करावा लागेल। हे अशासाठी सांगितलं की अगदी सुरुवातीला एक साहित्यिक उदाहरण देतो आणि मग अर्थकारणाकडे जातो। काय झालं, गेली 40-45 वर्ष अर्थकारणाशी निगडीत असल्यानंतर एकदा त्या क्षेत्रात शिरलं ना की बाकीचं काही सुचत नाही। आता बघा, मी मगाशी असं पटकन म्हणलं की अर्थशास्त्रामध्ये एक शब्द अर्थ म्हणजे मिनिंग असा आहे। माझ्या 35 पुस्तकातलं एक पुस्तक मला भावलेले गुलजार असंही आहे। त्याची 3री आवृत्ती सध्या सुरू आहे। स्वतः गुलजार साहेबांना अत्यंत मनापासून आवडलेलं ते पुस्तक आहे। मगाशी जसं काश्मीर आणि तौलनिक